तर मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, वाल्मिक कराडला जामीन मंजूर झालाय का? आता तशी चर्चा सुरू झालेली आहे. तसंच आता धनंजय मुंडेंच्या सुद्धा अडचणीत वाढ झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा मुंडेंच्या मागे लागलेले आहेत. परंतु मासाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांचं जे हत्याकांड झालं, हे भयानक असं हत्याकांड झालं आणि वाल्मिक कराड याच्यावरती देखील मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यात सोबत जे होते सुदर्शन बोले असतील किंवा अजून कोणी असतील, हे सगळ्यांवरती मोकोका अंतर्गत कारवाई झालेली. आणि आता काहीशी चर्चा सुरू अशी झालेली आहे की बाबा वाल्मिक अण्णाचा जामीन मंजूर होईल. त्यातच जे उज्ज्वल निकम म्हणून या केसला जे सरकारी वकील म्हणून नेमलेले आहेत, तर यांनी या केसमधून वाल्मिक कराडचं नाव वगळू नये असं सांगितलेलं आहे कोर्टाला. त्याचबरोबर यांना सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर खरंच बाबा वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा होईल का? मुंडेंची अडचणी वाढतील का? याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला सर्व, तर मग आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्हा हा कधी नव्हे एवढा पहिल्या क्रमांकाला आला. म्हणजे गुन्हेगारी बाबतीत बीड जिल्ह्याचं नाव सगळ्या अधिक पहिल्या नंबरला येतं. परंतु बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे. हे जे राजकीय लोक जे आहेत, सत्ताधारी पक्षाचे असतील, विरोधातले असतील, हे जनतेला गुलामच समजायला लागलेले आहेत आणि जागा बळकवणे, जमिनी बळकवणे, महिलांवरचे जे अत्याचार आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. आणि या लोकांना त्याचं काही सोयीसुतक वाटत नाही की बाबा आपण असं करतोय तसं करतोय. असंच काहीसं त्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा झालं. 9 डिसेंबरच्या दरम्यान संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या सगळ्या हत्येमध्ये पोलीस प्रशासनाचा सुद्धा काहीसा सहभाग होता. पोलिसांना माहिती होतं की असं असं होणार आहे. एक पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा या सगळ्या मिटिंगला उपस्थित होता की असं असं करायचंय. परंतु त्या पोलिसावरती अद्याप तरी काहीच कारवाई झालेली नाही. म्हणजे तो मोकाट सुटलेला गुन्हेगार आहे. अशा गुन्हेगारांवरती म्हणजे एखाद्या ठिकाणी जर गुन्हा घडला आणि तिथं जर पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचं जर निदर्शनास आलं, तर त्या ठिकाणच्या जे जे पोलीस अधिकारी आहेत निष्काळजीपणा केलेलं आपल्याला दिसतंय किंवा गुन्हेगारांसोबत ज्या पोलिसांचा वावर दिसतोय, अशा पोलिसांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये घातलं पाहिजे. परंतु शासन असं करत नाही, राजकीय लोक असं करत नाही. का तर त्यांना राजकारणामध्ये त्या लोकांचा वापर करून घ्यायचा असतो, त्यांच्याकडनं अनेक कामं करून घ्यायचे असतात. म्हणजे जो सर्वाधिक भ्रष्टाचारी माणूस आहे, त्या भ्रष्टाचारी माणसाला जिथं चांगल्या ठिकाणी बसवायचं आणि त्याच्याकडनं कामं करून घ्यायचे, असं काहीसं चित्र हे सगळं महाराष्ट्रातलं आणि देशातलं आहे. एका कुटुंब म्हणजे मुलासारखी एका पिढीसाठी संपत्ती कमवली तर दुसऱ्यासाठी कमवायची, तिसऱ्या पिढीसाठी म्हणजे 10-10 पिढ्या बसून खातील एवढी मोठी संपत्ती कमावण्याचं काम सध्या राजकारणी लोकांकडनं सुरू आहे. आणि अशाच उद्योगातून त्या बीडमध्ये संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर दिवशी क्रूर हत्या करण्यात आली. आणि ती हत्या एवढी क्रूर झाली की अक्षरशः महाराष्ट्र नव्हे तर देश हळहळला की एवढी वाईट आणि क्रूर हत्या ही आजवर कोणाचीही झालेली नव्हती. अक्षरशः तोंडामध्ये लघुशंका करण्यात आली. त्याला एवढं मारलं होतं की त्याचं 2.5 लिटर रक्त हे काळं निळं पडलेलं. 2.5 लिटर रक्त निघलं होता, काळं निळं झालेलं. म्हणजे एवढ्या क्रूरपणे हत्या करण्यात आली. आता या प्रकरणी 7 आरोपी अटकेत आहेत. एक 8वा कृष्णा आंधळे फरार आहे. परंतु वाल्मिक कराड याला सुद्धा ह्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडांना सुद्धा आता म्हणजे वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी अटकेत आहे. म्हणजे मूळ ह्या प्रकरणाची सुरुवातच तिथून झालेली आहे
ही खंडणी आणि खंडणीतूनच ती हत्या झालेली आहे. ती हत्या क्रूर पद्धतीने झाली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र सगळा हळहळला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याचं नाव आणि हा जो घडलेला जो प्रकार आहे हा वारंवार तिथं उपस्थित झाला की बाबा एवढ्या क्रूरपणे हत्या आणि एवढ्या वाईटपणाने हत्या ही आजवर कोणाची झाली नव्हती, तर या आरोपींना अटक करा. वाल्मिक कराडला सुद्धा या प्रकरणी अटक केली आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. म्हणजे ह्याच्यातले जेवढे आरोपी आहेत ते सगळेच मकोकाच्या केसमध्ये आतमध्ये आहेत. धनंजय मुंडे हे मंत्री होते, परंतु त्यांना सुद्धा आपलं मंत्रिपद गमावावं लागलं केवळ ह्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. आता त्या केसची सुनावणी सुरू आहे. या केसला उज्ज्वल निकम हे वकील द्यावे, सरकारी वकील, असं काहीसं मराठा समाजाने मागणी केली. त्यावेळेस मराठा समाजाची सुद्धा मोठी आंदोलनं झाली आणि आंदोलनाचा दबाव पाहता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. तर वाल्मिक कराडला सुद्धा अटक करण्यात आली. म्हणजे पोलिसांनी पकडलं नाही, पण ते स्वतःहून पोलिसांना शरण गेला आणि त्यानंतर मात्र त्याला अटक करण्यात आली आणि सध्या आता ह्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आता सुनावणीमध्ये वाल्मिक कराड यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये दोषी नाही आणि आपल्याला दोषमुक्त करण्यात यावं याच्यासाठी अर्ज करण्यात आला होता. तो अर्ज सुद्धा कोर्टानं फेटाळून लावला की दोषमुक्ती करता येणार नाही म्हणून. त्यानंतर दुसरं असं की आता या सगळ्याच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे की वाल्मिक कराड सहित सगळे जे 7 आरोपी सापडलेले आहेत या सगळ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. परंतु मूळ ह्या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे मुख्य आरोपी जर फरार असेल तर बाकीच्या आरोपींना शिक्षा काय लागू शकते. तरी देखील लोकांकडनं या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी काहीशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि खरंच वाल्मिक कराड सहित सगळ्या 8 आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे का, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आता बनून राहिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये बघा त्या महादेव मुंडेंचं सुद्धा हत्येचं प्रकरण आहे. बीड जिल्ह्यामधलं महादेव मुंडेंची सुद्धा हत्या झाली आणि ती सुद्धा हत्या एवढी क्रूर पद्धतीनं करण्यात आली होती की भयानक. त्याचा अक्षरशः मांसाचा तुकडा सुद्धा घेऊन त्या ज्याला कोणाला दाखवायचे त्याला दाखवलं गेले होते. आता त्याच्यामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की आता चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे. त्या प्रकरणामध्ये सुद्धा काही आरोपींना अटक केली जाईल. अद्याप तरी अटक कोणालाही नसली तरी त्याचे धागेदोरे सुद्धा हे मुंडे समर्थकांपर्यंत जात आहेत का काय हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशा काही गोष्टी जर घडल्या तर मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सुद्धा अजून अडचणी वाढू शकतात असंही आपल्याला दिसतंय. तर आता हे जे प्रकरण आहे की हे अतिशय गंभीर असं प्रकरण वळणावरती येऊन ठेपलेलं आहे की वाल्मिक कराड आणि त्याची जी सहकारी टोळी जी आहे सगळी या टोळीला मकोका तर दाखल आहेच, परंतु फाशीची शिक्षा ह्या सगळ्यांना होते का काय अशी आता शक्यता तशी निर्माण झालेली आहे. म्हणजे उज्ज्वल निकम ज्या केसमध्ये आहे त्या केसमध्ये जे एकतर जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होते असंच आपल्याला अनेक वेळा दिसलेलं आहे. आणि तशा पद्धतीनं ह्या केसचं सुद्धा आता सध्या सुरू आहे. आता वाल्मिक कराड यांनी जी बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे ही सुद्धा मालमत्ता जप्त करा म्हणून कोर्टामध्ये अर्ज देण्यात आलेलं होतं. आता ह्याच्यावरती कोर्टानं काही निर्णय घेतला नाही घेतला. आता जिल्हा सत्र न्यायालयाचा मात्र निकाल येणार आहे आणि तो निकाल मात्र कसा येतोय काय येतोय हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. परंतु नक्कीच हा संतोष देशमुख यांना न्याय देणारा निकाल असणार आहे असंही एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी